श्राद्ध का करतात आता समजलं. आज ठीक 12 वाजता या मातोश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय. आज ठीक 12 वाजता भगवंताच्या दरबारात त्यांचा जीवात्मा पोहोचतोय. तिथं गेल्याच्या नंतर अख्ख्या आयुष्याचा हिशोब त्यांना द्यायचा आहे. हिशोब काय, घर किती बांधली, किती जमीन घेतली, किती मुलांना जन्म दिला, हा हिशोब नाही द्यायचा. हिशोब द्यायचा आहे पुण्य किती केलं, चांगले किती वागलात, वाईट किती वागलात, परमार्थ किती केला, हा हिशोब द्यायचा आहे. म्हणून तिथं पुण्य कमी पडू नये त्याच्यासाठी श्राद्धाचा कार्यक्रम. भाग्य आहे या माऊलींचं. जास्त वेळ काय मला बसता नाही आला, आत बोलता नाही आलं. 4-2 मिनिटं बोलले. तेवढ्यात त्यांच्या मुलांनी, त्यांच्या पुतण्यांनी येऊन मला सांगितलं, महाराज ह्या घराचा पाया खणला होता, भरला होता, फक्त कॉलम उभे केले होते आणि आईची, आमच्या माईंची, आमच्या खूप इच्छा होती घर व्हावं आणि भारी घर करावं. त्यांच्या डोळ्या देखत फक्त कॉलम उभे राहिले होते आणि बोलता चालता अटॅक, बोलता चालता डॉक्टरांच्याकडे नेले, भरपूर प्रयत्न केले, पण यश मात्र काय आलं नाही. मला सांगायचं तात्पर्य, खऱ्या अर्थाने त्यांची इच्छा म्हणून आम्ही घरही पूर्ण केलं आणि कार्यक्रमाचं नियोजन केलं. हे भाग्यवान आहेत की मातोश्री आहेत, त्यांची पुतणे आहेत, त्यांचे पतिराज आहेत, त्यांनी भारी कार्यक्रम ठेवला, सात्विक आहेत म्हणून जुळलं. पण मला सांगा, आपल्या पाठीमागं आपली पोरं कार्यक्रम करतीलच काय, खात्री का? वाटतंय का तुम्हाला? 2-2 कार्यक्रम करतात आईचे, 2-2 दावे. मला तारखा आलेले आहेत. 2 दिवसापूर्वी तारीख घेतली, महाराज असा असा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला या. म्हणलं कशाचा आहे? म्हणले 10व्याचा आहे. म्हणले कधी आहे? म्हणले अमक्या तमक्या तारखेला. कुठं? अमक्या तमक्या गावात. ठीक आहे, मला वेळ आहे, मी येते. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन, महाराज कार्यक्रम आहे. म्हणलं कसला? म्हणले 10व्याचा. म्हणलं कुठं? अमक्या तमक्या ठिकाणी, या ना. अहो म्हणलं थांबा, डायरी पाहिली, बघितलं तर तारीख गेलेली आहे. म्हणलं तुमच्याच गावची तारीख आली मला आणि तिथलीच तारीख आहे, अमक्या तमकीच. अहो महाराज ते माझ्या भावाने नियोजन केलंय, माझा सेपरेट आहे. आता दावा ही गोष्ट काय डबल करायची गोष्ट आहे का? श्राद्ध आहे डबल करायची आहे का? काय कायच्या डबल? आईवर लय पुण्य आणि बापावर लय पुण्य म्हणून आहे का? अजिबात नाही. आणि कायचं होऊन जातोय तरी कळत नाही. मला सांगायचं तात्पर्य, आपल्या पाठीमागं आपली पोरं करतील मग आपल्या आत्म्याला सद्गती भेटेल या विश्वासावर बसणं काय बरोबर नाही. करो अगर न करो, कुणी बघितलं आपल्या पाठीमागचं? मग आपली तयारी आपणच केली तर काय अडचण आहे? हा करायला पाहिजे का नाही? तयारी करायची म्हणजे काय नोटा नाही नुसतं जुळून ठेवायच्या एक एक. आपली तयारी परमार्थाची असावी. आपल्याला देवाकडे जायचंय ना, कारण तिकडं एकच गोष्ट जाती, ती परमार्थ. आणि इथं जेवढं काही कमवलेलं आहे ते सगळं इथंच राहते मागच्यांच्यासाठी. आपल्यासाठी आहे का काय त्यातलं? काहीही नाही. आपल्यासोबत एकच गोष्ट आहे ती म्हणजे परमार्थ. आता तुम्ही भारी गुणीजन मंडळी आहात, कोणाचं वय वर्ष 20 आहे, कोणाचं 30 आहे, कोणाचं 70 आहे, कोणाचं 80. कुणी आज उद्यावर आल्यात, कुणी बघितलं उद्याच दिवस येईल का सांगता? आता भेटलोयच ना आपण, आलोयच ना एकत्र. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापरा. हा भारी देह भगवंताने आपल्याला दिला. महिला मंडळी मला एक गोष्ट सांगा, आपल्या आईबाबांनी आपलं लग्न केलं, सासरी पाठवलं, नांदायला पाठवलं, है का नाही? सासरी पाठवल्याच्या नंतर आपलं काम काय आहे? सासरी राहणं, आपलं इमानदारीने काम करणं, कर्तव्य पार पाडणं, हे आपलं काम आहे. का तिकडून आई बाबाला सांगायचं मला जमत नाही, मला करमत नाही, मला न्यायला ये, मला भेटाय, मला जमत नाही, आता मी काय करू? हे योग्य आहे का? कसे असू द्या, पदर खाऊन रप अँड टप मस्त पैकी सासरी आणि इमानदार एका स्त्रीचं कर्तव्य आहे. तसं देह भगवंताने दिला, तो ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरला पाहिजे का नाही? हा अनमोल किमतीचा देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे. पहा, ज्या देहाची किंमत होऊ शकत नाही, ज्या देहाचं मोल ठरू शकत नाही, असा भारी देह भगवंताने आपल्याला दिला. हा देह नेमका दिला कशासाठी बाबा? दिले इंद्रिया हात पाय कान, हात पाय कान, इंद्रिया हात पाय कान.
पाय कान डोळे मुख बोला या वचन. बरोबर हातात जाग्यावर हात आहेत, पायात जागा पाय, डोक्यात जागा डोकं, डोळ्यात जागा डोळे, नाक तोंड ओके. सगळं जिथल्या तिथं भारी भगवंतान दिलं. त्याचा कधी विचार केला का? नाही केला. एक दात पडला, डॉक्टरांच्याकडे गेलो, डॉक्टर दात खूप दुखतोय, क्लिअर करून द्या, काढून टाका आणि दुसरा बसवा. डॉक्टर म्हणले 15,000 रुपये लागतील. आपण म्हणलो 15 सोडून 20 घ्या पण भारी करा. काय म्हणलो? 15 सोडून 20 घ्या पण डॉक्टर भारी करा. मला सांगा एका दाताची किंमत किती? 15. 32 दाताची झाली किती? एक डोळा. म्हटलं इथं कोणालाही वन टाइम कॅश आता 5 लाख रुपये देते, कुणी बी एक डोळा काढून द्यायचा, कुणी बी मोजून घ्यायचे. किती देणार का? का? एका डोळ्याची किंमत तुमच्या 5 लाख होऊ शकत नाही. 2 डोळ्याची झाली किती? अख्ख्या शरीराची झाली किती? केलं कधी गणित? केला कधी विचार? एवढा भारी देह भगवंतान दिला, मग ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरतोय का? किती इमानदार आहे आपण. भारी देह परमार्थ करण्यासाठी दिला. तू म्हणता परमार्थ करत नाही का आम्ही? कसा करताय परमार्थ तुम्ही? तुम्हाला आवडेल असा का देवाला आवडेल असा?